हॅलो, वेलकम बॅक सिया आर्ट्स हँडमेड ज्वेलरी. काल आपण बघितलं की बँगलला रॅप कशी करायची, बेस बँगलला सिल्क थ्रेडने. आज आपण त्यावर थोडं वर्क कसं करायचं ते पाहूयात. त्यासाठी मी हा काही बँगल रॅप करून ठेवलेले आहेत आणि हे काही स्टोन्स आहेत ते मी तुम्हाला कॅमेरा थोडा जवळ आणून दाखवते, म्हणजे तुम्हाला नीट आणि क्लिअर दिसतील. हे त्यासाठी लागणारं साहित्य आहे. हे आहे म्हणजे सिल्वर स्टोन आहेत, हे आय शेप आणि हे राऊंड शेप. तर आपण ह्या दोन स्टोनचा वापर करून एक डिझाईन तयार करणार आहोत. ठीक आहे, त्यासाठी आपला फॅब्रिक ग्लू आणि आपल्याला हे स्टिक करण्यासाठी एक जुनी कॅन्डल घरात असेलच तर ती घ्या. आता हे कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे, हे राऊंड शेपचं मी एक फ्लॉवर बनवणार आहे. ह्याच्यावर ज्या प्रकारची डिझाईन आहे त्या प्रकारचं आपण फॅब्रिक ग्लू लावून घेतलंय. ठीक आहे, आणि नंतर हे फक्त उचलायला स्टोन कॅन्डलचा उपयोग छान होतो. त्यासाठी आपल्या घरात असलेली जुनी कॅन्डल तुम्ही एखादा तुकडा वगैरे घेऊ शकता. त्या फ्लॉवरला आपण हे आय शेपचे लावणार आहोत. तर त्यासाठी पण मी ग्लू लावून घेते आधी. एक्झॅक्ट ऑपोजिट साइडला परत एक करून घेऊ. ग्लू थोडा जास्त जरी गेला ना तर टेन्शन घेऊ नका, कारण तो सुकून निघून जातो. फॅब्रिक ग्लू असल्या कारणाने तो सुकल्याच्या नंतर ट्रान्सपरंट होऊन जातो. तो जास्त खराब दिसत नाही, पण एकदम पण जास्त ओतू नका ग्लू, त्यामुळे तुमची डिझाईन खराब होऊन जाईल. आणि जेवढं तुम्ही नीट अँड क्लीन कराल तेवढं ते छान दिसेल. कशी वाटते डिझाईन मला नक्की सांगा. अशा प्रकारच्या तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन्स रेडी करू शकता डेली यूजसाठी. आणि हे निघत नाहीत. हे लावून झाले की अराउंड 8-10 तास त्यांना सुकू द्यायचं, जेणेकरून ते एकदम स्टिक होऊन जातात परफेक्ट आणि निघणार नाही. जर तुम्ही लगेच वापरले किंवा काही केले तर मग तो ग्लू चांगला सुकत नाही आणि निघून जातात, है ना. बघा, अशीच तुम्ही डिझाईन ह्या साईडला आणि ह्या साईडला करू शकता, जेणेकरून ती बँगल पूर्ण फुलफिल झालेली दिसेल. आणि तशी करून मला नक्की कळवा कशी वाटली डिझाईन. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा. आणि ह्यामध्ये अजून काही तुम्हाला ॲड करायचं असेल किंवा काही शिकायचं असेल तर मला पर्सनली DM करा, मी तुम्हाला नक्की दाखवेल.